नमस्कार विद्यार्थी मित्र हो, सर्वांना नमस्कार. इयत्ता 9वी गणित भाग 2 टॉपिक नंबर 3 ह्या पुढील लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं सर स्वागत. सर्व गणित मित्रांचं परत एकदा सर स्वागत. चांगल्या रीतीनं सॉल्व करत आहात, अटेंड करत आहात लेक्चर्स. ह्या टॉपिकमधल्या पुढच्या भागात आता आपण जातो आहे की ज्याची प्रॉपर्टीज आपण लर्न केल्या, त्याच्या एक्झरसाईजचा सराव करण्यासाठी आपण जातो आहे. तत्पूर्वी आपलं जे सध्या सेतुब्रिजशी कनेक्ट आहोत आपण, सेतुब्रिजच्या कृतीपत्रिका सॉल्व करणे म्हणजेच आपल्या ज्या गॅपचा जो रिलेशन आहे मॅथ्सचं आणि गॅपचं रिलेशन, शाळेपासून आपण दूर होतो, लवकरच शाळा सुरू होत आहेत, लवकरच जॉईन करतो आहे, त्या गॅपमधल्याच्यासाठी आज तुम्ही जे करणार आहात त्याची थोडीशी उजळणी करतो की ज्यांनी तो भाग 9वीचे आपले भाग 1 to आता वेगळे नाहीत कृतीपत्रिकेमध्ये, सगळे एकत्रितच आपण लर्न करतो आहे. तर त्याच्यामध्ये भाग 1मध्ये आपण हा भाग बघितला होता. बहुपदी पॉलिनॉमियल म्हणजे काय, त्याची कोटी आणि त्याच्यावरच्या काही क्रियांचा सराव आपण पाठीमागच्या मॅथ्स 1मध्ये गणिताच्या बघितला होता. त्याची थोडीशी उजळणी करतो की आज तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये तुम्हाला जे सॉल्व करायसाठी, जे सराव करण्यासाठी तुम्हाला एक्झाम्पल्स दिलेत त्याच्यासाठी थोडीशी मदत होईल. आपण गणित मैत्रींना मदत करणे हा आपला हेतू आहे. गणित मित्रांना मदत करायची आहे, गणितामधली अभिरुची वाढवायची आहे, आपल्याला अभ्यासात राहायचं आहे. पुन्हा एकदा पालकवर्गांचं स्वागत. मुलांचा व्हॉट्सअपची, यूट्यूबची सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल. मुलं अभ्यास करताना, गणिताचा अभ्यास करत असताना वही पेन वगैरे घेऊन बसतात की जरा जरूर बघा गणित सोडतात का बघा. तुमच्या शाळेच्या शिक्षकांना किंवा मला तुम्ही सॉल्व केलेले प्रॉब्लेम्स पाठवत आहेत बरीचशी मुलं, त्यांचं सर स्वागत. पालकांनी ह्या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावं. आमचं गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हीच आमची एनर्जी आहे. तुमच्या सबस्क्रायबेशनच्या आधारावरती आम्ही हे संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करण्याचं ध्येय आहे. अभ्यासक्रमच नव्हे तर नवीन नवीन गोष्टी ज्या ज्या गणितासाठी आहेत, ज्या ज्या मुलांच्यासाठी उपयुक्त आहेत, अशा सर्व गोष्टी तुमच्यासमोर मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. उगाच फालतू वेळ वाया घालवण्यापेक्षा आपण हे काम करायचं ठरवलं आहे. तुमचं सहकार्य, तुमचं सबस्क्रायबेशन, तुम्ही चॅनलला जॉईन होण्याच्यावर अवलंबून आहे. चला, बहुपदीची ओळख ह्या गोष्टीची थोडीशी उजळणी करूया की जे तुम्हाला आजची कृतीपत्रिका तुम्ही सॉल्व करू शकाल यासाठी थोडीशी मदत. बहुपदीची ओळख करत असताना ज्या राशीच्या जे घातांक आहेत ना, चलाचे घातांक, ती धनपूर्णांक संख्या असली पाहिजे. शून्य असली तरी चालते पण पूर्णांक संख्या असली पाहिजे, अपूर्णांक वगैरे चालणार नाहीत. ह्याची ओळखीसाठी ओळख म्हणून सांगितली होती बघा. याची जी कोटी आहे, याची कोटी 2 आहे, याची 1 आहे. म्हणजे ह्या बहुपदीची कोटी 2 सर्वोत्तम कोटी, पण जो चलाचा घातांक आहे सध्या तो धनपूर्णांक संख्या आहे की नाही याचं निरीक्षण करा. यस, 1 धनपूर्णांक 2 धनपूर्णांक ही बहुपदी आहे. समजा 2y² + y + 5 किंवा 5 + y, याची कोटी 2 आहे, याची कोटी 1 आहे, याची डिग्री, याचा घातांक 0 आहे, पण धनपूर्णांक संख्या आहेत, हिला बहुपदी म्हणणार आहोत आपण. अशी ओळख आपण करून घेतली होती. समजा एखादी बहुपदी अशी दिली असेल, वर्गमुळात x + 7. आता इथं मात्र x ची कोटी 1/2 झाली बघा, त्यामुळे हिला बहुपदी म्हणायची नाही कारण ही धनपूर्णांक संख्या नाही. समजा एखादी बहुपदी तुम्हाला अशी लिहिली असेल y 1/y. आता ह्याची जी कोटी आहे ही y ची वजा 1 आहे बघा घाताच्या नियमानुसार, त्यामुळे हिलासुद्धा आपण बहुपदी म्हणून स्वीकारणार नाही. या बहुपदीचा भाग इथं होता. त्यानंतर बहुपदीची कोटी डिग्री, सर्वोत्तम घातांकाला, सगळ्यात मोठ्या घाताला त्याची कोटी असं म्हणायचं आहे. हा घातांक आहे, घातांक हा धनपूर्णांक असला पाहिजे. आणि कोटी म्हणजे आता ही जर बहुपदी तुम्हाला लिहिली, यस इट इज पॉलिनॉमियल, यस, पण याची कोटी 1 येणार. समजा x चा 27वा घात 2x चा 25वा घात अधिक 25. तर ही जी सर्वोत्तम कोटी आहे तिला, सर्वोत्तम जो घातांक आहे, सगळ्यात मोठा जो घातांक आहे त्याला आपण कोटी असं संबोधणार आहोत. अशी ह्या बहुपदीची थोडक्यात पुन्हा ओळख तुमच्या 8वीच्या नॉलेजवर असणारी, एकदम सोपी, तुमचा आनंद वाढवणारी अशा त्या क्रिया आहेत आणि तुम्ही सर्वजण ते कराल अशी अपेक्षा करतो. त्यानंतर बहुपदीची बेरीज वजाबाकी, त्या सजातीय पदांच्यासाठी बेरीज वजाबाकी ही संकल्पनासुद्धा तुम्हाला त्या पहिल्या अभ्यासमध्ये शिकायची आहे. म्हणजे त्या आजच्या अभ्यासमध्ये, आजच्या कृतीपत्रिकेमध्ये याची आपल्याला आवश्यकता आहे. आजच्या कृतीपत्रिका सोडत असताना बेरीज कसं करायचं, वजाबाकी कसं करायचं, गुणाकार कसा करायचं, हा भाग त्यांनी आजच्या अभ्यासामध्ये तुम्हाला सांगितला आहे. हा बेरीजेचं एखादं उदाहरण त्यांनी दिले बघा. तसंच तुम्ही सरावासाठी गणित घेऊ शकता. मी आता हे गणित एक घेतो बघा. 4x² अधिक 2x - 6. त्याच्या खाली त्यांनी दिलेली दुसरी बहुपदी घेऊया. ती बहुपदी मांडत असताना
अगदी त्याच कोटी डिग्री 2 असणारी हे 5x वर्ग. तुम्ही पाठीमागचं लेक्चर बघितलं असाल तर म्हणजे भाग 1 मधलं तर तुम्हाला ते अधिक सोपं जाईल. यांची बेरीज करताना जे नियम आहेत म्हणजे एक्स वर्गच्या खाली एक्स वर्ग, एक्स घनाचे आणि एक्स वर्गची बेरीज होत नाही तर तुम्हाला माहिती झाली. याची फक्त ॲडिशन करत जा. 5 आणि 4 9, पण गणिताचे नियम बाळगून. हे 4चा अधिक आहे, ह्या 5चा अधिक आहे, त्यामुळे 9 झालं. इथं मात्र हे अधिक आहे, इथं वजा आहे. यांची बेरीजसुद्धा वजा एक्सच होणार आहे. लक्षात आलं बघा, 3मधून 2 गेले, 1 मोठ्या संख्येत चिन्ह. इथंसुद्धा यांची बेरीज करताना ह्याचं चिन्ह वजा आहे, ह्याचं चिन्ह अधिक आहे, अधिक वजाची वजाबाकी होणार आणि मोठ्या संख्येचे चिन्ह येणार. अशा सोप्या अशा छोट्या क्रियांना आत्मसात करूया, म्हणजे आपलं गणित मजबूत व्हायला, गणिती संकल्पना स्पष्ट व्हायला मदत होईल. अशा रीतीने ह्यांची बेरीज करायची आहे. समजा तुम्हाला वजाबाकीचं एखादं गणित सांगितलं असेल तर वजाबाकीसुद्धा अगदी सहजपणे सुलभपणे तुम्ही करू शकता. वजाबाकीमध्ये सुद्धा छोटे छोटे नियम्स बघा, ती नियम्सचं पालन करायला पाहिजे. त्याच्या खाली ही जी बहुपदी दिली आहे ती बहुपदी चिन्हासहित कशी आहे बघा, किंवा काही असेल. गणित महत्त्वाचं नाही, गणिताची संख्या ही हजारो गणितं सोडू शकतो आपण कधी, तुम्हाला हे कन्सेप्ट्स क्लिअर असतील तर. आता मात्र ह्यांची वजाबाकी करताना ह्याची वजाबाकी करत असताना काय होणार आहे बघा. समजा याची इथं बेरीज सांगितली तर याची वजाबाकी करायला सांगितल्या. वजाबाकी करताना ह्याची जी मूळची चिन्ह आहेत ती बदलणार. हे बघा असं होणार, ह्याचं बघा हे असं होणार आहे. पुन्हा तुम्हाला याचं 4 आणि 5 9x वर्ग वजा x आणि वजा 2 असं उत्तर. हे करा. वजाबाकी करताना चिन्ह बदला. 9x वर्ग, ह्याचं चिन्ह अधिक झालं, ह्याचं चिन्ह वजा झालं, त्यामुळे वजा x येणार, अधिक वजाची वजाबाकी होणार. आणि अशी वजाबाकी करताना ह्या दुसऱ्या राशीची जी आपण राशी वजा करालो आहे त्याचं मूळचं चिन्ह बदलून घ्यायचं आहे. बदलतं हे कारण लक्षात घ्या. हा वजाबाकीचा भाग 1 मध्ये आपली भरपूर गणितं आपण सोडवलो आहे. तिथं तुम्ही सरावासाठी ते सुद्धा लेक्चर बघा. बहुपदी 3ऱ्या प्रकरणामध्ये बहुपदींच्या वरच्या क्रिया हे 5वं किंवा 6वं व्याख्यान आहे आपलं. त्या व्याख्यानमध्ये लेक्चरमध्ये तुम्ही नीट बघा, म्हणजे अधिक तुमचा हा संबोध क्लिअर होईल. तुम्हाला ती गणितं सोडवण्यासाठी निश्चित मदत होईल. 9वीची मुलांनी 8वीचेही व्हिडिओज बघायचे आहेत सगळे तास, त्यांनी ते अटेंड करून घ्यायचं आहे. आपण 9वीमधल्या पुढच्या भागात तर जायचंच आहे, पण आजचा गणिती कोपरा, आजचा सहजतेनं जी कृतीपत्रिका तुम्हाला सॉल्व करायच्या आहेत, दररोजच्या कृतीपत्रिका सॉल्व करायच्या आहेत, शाळेकडे पाठवायच्या आहेत, शिक्षकांना शंका विचारायच्या आहेत, माझ्याही शंका शेअर करायच्या आहेत, तर त्या रिव्हिजनना आपण गणिताच्या प्रवाहात येऊ. त्यामुळे सेतू ब्रिज ही संकल्पना 100% सक्सेस करण्यासाठी तुम्हा सर्वांचं योगदान महत्त्वाचं आहे. त्यात आपलंही योगदान. आपल्याला अभ्यासक्रम तर 9चा पूर्ण करायचा आहे, त्याबद्दल विशेष नाही. आता आपण 100-1 तासापर्यंत आपण आता पोहोचलो आहे. बऱ्यापैकी अभ्यासक्रमाचा पूर्ण आयडिया, पूर्ण ग्रीप आपल्याला आलेली आहे, ती पूर्ण करणारच आहे. जरी शाळा सुरू झाल्या तरीसुद्धा तुम्हाला 9वीच्या मुलांना 8वीचा सगळा अभ्यासक्रम एका ठिकाणी बघता येईल, 10वीच्या मुलांना 9वीचा अभ्यासक्रम एका ठिकाणी बघता येईल. ही त्याची मूळ हेतू असल्यामुळं आपण शाळा सुरूचं स्वागत करूया. शाळेसाठी आपण एका ठिकाणी येऊयाच, पण पाठीमागच्या इयत्तेचा अभ्यास मजबूत करण्यासाठी सर्व काही चांगल्या रीतीने शिकण्याचा प्रयत्न करूया. गुणाकारसुद्धा आपल्याला तिथं शिकलो आहे आपण पाठीमागच्या ह्याला, पण तरी पण एक गणिताची उजळणी करून घेऊया. गुणाकार करताना काय करायचं आहे बघा. या 2 राशींचा गुणाकार करा. गुणाकार करताना माहिती आहे तुम्हाला असं, ह्याचे भाग पण आपण केलो होतो. ह्या कंसातल्या प्रत्येक पदाला x गुणिले हे पहिला कंसचे 2 भाग करूया, आणि नंतर दुसरा जो कंस आहे ह्या पहिल्याचे परत बघा 4x वर्ग. काय केलं लक्षात आलं बघा, तुमच्या हा जो दुसरा कंस होता तो 2दा आहेचा लिहिला बघा, आणि पहिल्या कंसाचे इथे x लिहिला आणि इथे 1 लिहिला. हा एक बदल जरा लक्षात घ्या. हा गुणाकार, आणि मग त्यांची गुणाकार कंस सोडवल्यानंतर त्याची बेरीज होईल आणि मग आपल्याला गुणाकार येईल. गुणाकार हा बेरजेचा समूह आहे. बेरीज करावी लागेल. 4x चा 3रा घात अधिक 2x वर्ग वजा 6x. 1 न गुणलं 4x वर्ग अधिक 2x वजा 6. आता सजातीय पदांना एका ठिकाणी करतोय आपण. हे बघा, x घन 4x घन, दुसरं घनराशी इथं नाही आहे, अधिक 2x वर्ग आणि अधिक 4x वर्ग यांची बेरीज होते. हे होणार आहेत 6x वर्ग वजा 6x अधिक 2x वजा 4x, अधिक वजाची वजाबाकी केली, ही राशी आणि ही राशी, आणि शेवटचा नंबर आहे तो आहे तसा लिहिला. हे त्याचं उत्तर आलं आणि त्याची कोटी 3 आली बघा. गुणाकार ही संकल्पनासुद्धा आपण ह्याच्यावरच्या भरपूर गणिताचा सराव आपण केलेला आहोत. तुम्ही ते गणिताचं
बहुपदीवरील क्रिया अजून कोणाची काही शंका राहिली असेल तर ती क्रिया आपण त्यामध्ये ती करून घेऊया. 6 आहे बघा. हे बघा, याचे एकाचे 2 भाग केले आणि मग आपण गुणाकार केला आणि त्याची बेरीज केली. ह्या सोप्या संकल्पनेवर आधारित आपल्याला आजचा जो सेतू ब्रिजमधला जो जे आहे, जे आपल्याला कृतीपत्रिका सोडवायला सांगितलेली आहे, कृतीपत्रिका सोडवण्यापाठीमागं तुम्ही 8व्या इयत्तेमध्ये शिकलेल्या भागाशी निगडीत आणि 9वीला जॉईन करण्यासाठी शाळा सुरू झाल्यानंतर गणिताच्या प्रवाहात राहण्यासाठी आहे. त्यामुळे याच्याही अभ्यासामध्ये राहणं गरजेचं आहे. त्यामुळे हेही करत आहात. करूया सगळेजण मिळून. सर्वांचं सहकार्याबद्दल विशेष आभार. चला तर मग आता आपण टॉपिक नंबर 3मध्ये जे गुणधर्म आपण बघितलं होतं याच्यापूर्वी त्याची थोडीशी रिव्हिजन, थोडीशी उजळणी करून आपण जाणार आहोत मॅथ्स सेकंडच्या टॉपिक नंबर 3मध्ये ट्रायंगल. हा ट्रायंगलचा जो भाग आहे त्याचा 3.4ला आपण आलो आहे. ट्रायंगलच्या प्रॉपर्टीज लर्न करत गेलो आहे. त्या प्रॉपर्टीज लिहून ठेवा. त्याचं नाव आहे टॉपिकचं ट्रायंगल आणि ट्रायंगलमध्ये आहे ते आता प्रॉपर्टीज. ट्रायंगलच्या ज्या प्रॉपर्टीज होतात, हा ट्रायंगल आहे. त्या ट्रायंगल हा धडा आहे. त्रिकोण त्या टॉपिकचं नावच आहे आणि त्याच्यामध्ये असणारा हा जो भाग आहे की त्याचे जे प्रॉपर्टीज आपण लर्न करत चाललो आहे त्याचा सराव आपल्याला करायचा आहे, तो म्हणजे 3.4मध्ये चालू आहे. ओके बाळांनो, पुन्हा एकदा कालच्या तासिकेच्या वेळी बघितलेला लंबदुभाजक म्हणजे काय, कोन दुभाजक म्हणजे काय, मापांच्या कोनांच्या बाबतीमध्ये लांबी, रेषाखंडाची लांबी ही कशी डिपेंड राहते, हा सहज आणि सोपा भाग आपल्याला आजच्या तासिकेमध्ये 3.4मध्ये ट्रायंगलमध्ये आपण थोडासा पुढं जाणार आहोत. तत्पूर्वी परत आणखीन एकदा थोडंसं बघा. समजा एखादा अँगल असेल, समजा एक अँगल आहे हा, त्या अँगलचा जर अँगल बायसेक्टर काढला तर तो अँगलचा बायसेक्टर असतो. हा अँगल आहे, त्याचा हा बायसेक्टर करणारा हा जर रे काढला मधून बरोबर, तो त्या रेवरचा ईच अँड एव्हरी पॉईंट हा त्याच्यापासून इक्वी डिस्टन्सवरती असतो. हा याच्यावरचा प्रत्येक बिंदू हा त्या कोणाच्या भुजेपासून समदूर असतो, समान अंतरावर असतो. पण ते अंतर नीट लक्षात घ्या. ह्याचं अंतर हे इक्वी डिस्टन्स म्हणजे लंबांतर हा भाग आहे. लंबांतर हे बघा, इथलं जे हा जो रे जाईल ह्याच्यामधून, हा किरण आहे, त्याचा हा रे आहे, हा जो कोनदुभाजक जाईल, ह्याचं जे डिस्टन्स आहे ना ते परपेंडिक्युलर डिस्टन्स. हे असं नका म्हणू. हे बघा, असा एक रे काढला तर हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स परपेंडिक्युलर आणि हे डिस्टन्स हे दोन्ही इक्वल असणार आहे. हा रेची कल्पना आहे. हा रे पॉवरफुली असा वाढवला पुढं कुठं पण, हा इक्वी डिस्टन्स पॉईंटवरचा, इक्वल डिस्टन्सवरचा पॉईंटचा जो रे असतो तो इक्वल असतो. म्हणजे कोणाच्या भुजेपासून समदूर असणारा हा जो भाग आहे ह्याच्यावर आधारित पहिले काही 2 प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. कोणाचा जो कोन दुभाजक आणि कोन दुभाजकावरचा प्रत्येक बिंदू हा टोकापासून जे डिस्टन्स फॉर्म्युला लंबरूप त्याची, हा भाग आपल्याला पुढे लर्न करायचा आहे. हा अँगल बायसेक्टर आणि ह्या याच्या संदर्भातला आहे. चला तर मग 3.4मध्ये जाऊया आपण आता. 3.4 मधलं फर्स्ट प्रॉब्लेम बघूया. एकदम इझी आहे बघा. हां, काय दिलं आहे बघा बरं. आत्ताचीच फिगर होती ती, मी काढली होती तीच. बघा काय म्हणते ते. हां, इन दॅट फिगर AX इज 2 देन व्हॉट इज AZ. ओरली उत्तर तुम्ही सांगू शकाल. बघा जरासं तोंडी, काय बरं किती येणार. हा एक कोन आहे, त्याचा त्यांनी सांगितलेत की हा अँगल बायसेक्टरचा आहे. हे बघा, बायसेक्टर करणारा हा रे काढला आहे बघा त्यांनी. हा रे आहे ना, ह्याचा बायसेक्टर आहे. आणि मग आपण शिकलो होतो की हा जो बिंदुपथ असतो ना, हे जे डिस्टन्स आहे आणि हे परपेंडिक्युलर डिस्टन्स, हे परपेंडिक्युलर, हे दोन्ही इक्वल असतं. आता इथं A आहे, इथं X आहे, इथं Y आहे आणि इथं Z आहे. हे जर अँगल बायसेक्टर असेल, जर AX हा 2 असेल तर हे किती असेल असं विचारलं आहे. किती असणार उत्तर. AZचं उत्तर किती लिहिणार सांगा तुम्ही. AZसुद्धा 2 असणार, कारण अँगल बायसेक्टरवरचा प्रत्येक हा पॉईंट आहे जो हा जो तरच तो अँगल बायसेक्टरवरचा प्रत्येक बिंदू हा त्या रेषाखंडाच्या हे बघा इथलं अंतर असेल तर ते तेवढंच असणार. पुढचं हे वाढवलं तर हे परपेंडिक्युलर डिस्टन्स, ह्याचा पॉईंटचा जो इक्वल डिस्टन्सवरच्या पॉईंटचा जो लोकस आहे तोच अँगल बायसेक्टर असतो. हे अंतर 5 असेल तर हे 5च असणार, पण परपेंडिक्युलर डिस्टन्स. परपेंडिक्युलर डिस्टन्स हे 7 असेल तर हे 7 असणार.
ह्याच्यावर आधारित ते सहज तुम्हाला उत्तर लिहायचं होतं. काय लिहिणार बघा उत्तरामध्ये तुम्ही, ए इज इक्विडिस्टन्स पॉईंट ए इज पॉईंट लाईज ऑन अँगल बायसेक्टर. दॅट पॉईंट मस्ट बी ऑन द इक्वल डिस्टन्स. देअरफॉर AX इज इक्वल टू AZ. व्हाय? ए लाईज ऑन अँगल बायसेक्टर. त्या कोणाच्या दुभाजकावरचा प्रत्येक बिंदू हा त्या कोणाच्या भुजेपासून समान अंतरावर असतो. म्हणून AZ आणि AX हे दोन्हीची लांबी किती लिहिणार आहात तुम्ही? 2. कारण बाय अँगल बायसेक्टर थेरम. अँगल बायसेक्टर थेरम असं सांगतो की त्या अँगल बायसेक्टरवरचा ईच अँड एव्हरी पॉईंट हा इक्वल डिस्टन्सवरती असतो. बाय अँगल बायसेक्टर थेरम. कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार जेवढं AZ आहे, AX आहे, तेवढाच AZ असणार. कारण कोण दुभाजकाचा प्रमेय. कोण दुभाजकाचं प्रमेय काय सांगतं बघा? कोण दुभाजकावरचा प्रत्येक बिंदू हा त्या कोणाच्या भुजेपासून समदूर असतो, इक्वल डिस्टन्सवर असतो. हा फिनॉमिना लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला लर्निंगमध्ये मजा येईल. कोण दुभाजकावरचा प्रत्येक जण हा हे क्लिअरली असलं पाहिजे बघा. हे तुमचं हितला जर बिंदू घेतला तर ह्या भुजा वाढवायच्या आहेत, असं ह्या भुजा वाढवायच्या आहेत. आणि हा बिंदू हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स इक्वलच असतं. ह्याचं प्रूफ पण आपण बघितलो आहे, बघू शकतो. ते पण प्रूफ पण दिले बघा. हे 2 ट्रायंगल्स का कॉन्गरंट होतात, पुन्हा टेस्ट लागू पडते, कॉमन साईड येतं आणि हे 2 ट्रायंगल्स दोन्ही इक्वल होतात आणि म्हणून इक्विडिस्टन्स फॉर्म येतो. कोण दुभाजकावरचा प्रत्येक बिंदू हा रेषाखंडाच्या टोकापासून समदूर असतो. या फिनॉमिनावर, या गुणधर्मावर, ह्या घटनेवर ते प्रॉब्लेम होता. ही घटना, हा संबोध नीट क्लिअर झाला की गणिताचं टेन्शन आपल्याला येणार नाही. हाऊ टू सॉल्व ही शंका राहणार नाही. चला तर मग पुढच्या एक्झाम्पलमध्ये जाऊया. चला दुसरं एक्झाम्पल बघा यातलं 3.4 मधलं. 3.4 मधलं सेकंड एक्झाम्पल. पुन्हा हीच फिगर आहे बघा. त्यांनी असं म्हटलं आहे की हे एक अँगल त्यांचा RST जो दिला आहे ना, RST हा अँगल दिला आहे तो 56 आहे. ते परपेंडिक्युलर सेगमेंट पण दिले. PR आणि PT हे PR आणि PT इक्वल पण आहे. आणि मग आपल्याला ह्याचं माप किती असेल, ह्या दोन्ही अँगलचं मेजरमेंट किती असेल असं विचारलं आहे. बघा आणखीन एकदा कसा प्रश्न आहे तो. हां, इन दॅट फिगर देर इज वन अँगल. एक कोन आहे, त्या कोनामध्ये असा एक रे आहे. तो रे काय करतो म्हणले बघा. हा एक किरण आहे, त्या किरणावरती P हा पॉईंट आहे आणि हे जे डिस्टन्स आहे ना, हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स दोन्ही इक्वल आहे. हे बघा असं. त्याला नावं दिलेत त्यांनी. R, तिचं नाव आहे बघा T, इथं नाव आहे S. हां, आणि मग त्यांनी हे इक्वल आहे, हे दोन्ही सारखंच आहे, म्हणजे तो पॉईंट इक्विडिस्टन्सवरती आहे. S हा त्याचा, आता हे परपेंडिक्युलर आहे दिलेलं आहे. त्यानंतर हा RST नावाचा जो कोन दिला आहे आपल्याला, RST हा 56 आहे. तर आपल्याला अँगल RSP विचारलं आहे. RSPचं मेजर किती असेल असा प्रश्न आहे. लक्षात घ्या, हे परपेंडिक्युलर दिलंच आहे, ते परत एकदा लिहून ठेवूया, मी आता लिहित नाही आहे. त्यानंतर हे सेगमेंट सारखे आहेत, हे पण दिले. त्याच्यानंतर काय होणार बघा, ह्याचा अर्थ असा होणार, हा इक्वल डिस्टन्सवरती आहे म्हणजे PS हा याचा अँगल बायसेक्टर आहे. अँगल बायसेक्टरचा खरा अर्थ काय होतो सांगा बरं. अँगल बायसेक्टरमुळं ह्याचे किती समान भाग होतात, या कोणाचे, मूळ कोणाचे 2 समान भाग होणार. म्हणजे हा आतला RSP हा कोन किंवा कोन TSP हे दोन्ही कोन सारखेच होणार. म्हणजे ते मूळ कोणाच्या बरोबर निम्मे होणार. 1/2 माप कोन. मूळ कोन किती दिला आहे बघा बरं, RST दिला आहे. RST मूळ कोन दिला आहे. आता 1/2 RSTचं मेजरमेंट किती दिले बघा बरं. हा कितीचा दिला आहे बघा, हा सगळा तोंडी उत्तर सांगू शकला असता. 56 दिले. 56 / 2. चला भागाकार करा तेवढा. 56/2 किती उत्तर येणार सांगा. 2 भागा 56ला, बोला लवकर पटपट. हा किती उत्तर येणार, 28 डिग्री. हा 28, हा 28चा, कारण हा निश्चितपणे इक्वल डिस्टन्सवरती आहे म्हणजे तो अँगल बायसेक्टरमधून जातो. अँगल बायसेक्टरवरचा प्रत्येक पॉईंट त्याच्यापासून इक्वल डिस्टन्सवरती असतो. इक्वल डिस्टन्सवर जाणारा पॉईंट हा त्या अँगलच्या बायसेक्टरवरती असतो. हे दोन्ही अंतर सारखे नसते तर मात्र ह्याचं निम्म झालं नसतं. अँगल बायसेक्टर ही घटना इथं खरी ठरली नसती. आलं लक्षात सगळ्यांच्या.
असा हा भाग अँगल बायसेक्टरवर आधारित दुसरं गणित आपल्याला पूर्ण करायचं आहे किंवा ते तुम्ही सॉल्व कराल. आता थोडंसं त्या पुस्तकाच्या कव्हरवरचा भाग वगैरे असा विचारला आहे समजा की, आता थोडं कॉमन सेन्सने जाण्याचा भाग होता पुढं. आता जर असं बघूया क्वेश्चन नंबर 3 मध्ये समजा असा एक पुस्तकाच्या कव्हरवरती एक फिगर दिली बघा. पुस्तकाच्या कव्हरवरचा अर्थ पण भरपूर चांगल्या रीतीने समजून घेण्यासारखा आहे. हा रस्त्याच्या बाबतीमध्ये ते दिले, ते सिमिलरिटीमध्ये आपण निश्चितपणे बघूया, त्याचा आपण अर्थ करूया. तर तुम्हाला साधा मिनिंग असा आहे, समजा हा ट्रायंगलच आहे, असा ट्रायंगल काढला असा. ह्यातली सर्वात मोठी साईड, आता हे लघु कोण आहे, सर्वात मोठी बाजू ही येणार. हा मोठा कोण आहे, सर्वात मोठ्या कोणासमोरची बाजू सर्वात मोठी असते आणि सर्वात लहान कोणासमोरची बाजू सर्वात लहान असते. यासाठी विशेष ट्रेनिंग घ्यायची गरज नाही, आपल्याला वेगळं काही शिकायची गरज नाही. हा संबोधावरचे डायरेक्ट प्रश्न आपल्याला काही सॉल्व करायचे आहेत, ते म्हणजे क्वेश्चन नंबर 3 मध्ये. बघूया तर क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय म्हणलं आता. क्वेश्चन नंबर 3 कसा आहे बघा. 3.4 मधला क्वेश्चन नंबर 3. बघूया क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय म्हणले बघा. इन ट्रायंगल PQR, त्रिकोण PQR मध्ये इन ट्रायंगल PQR काय सांगितले बघूया. PQची लांबी आहे 10, QRची लांबी आहे, ठीक आहे पुढे जाऊया. QRची लांबी आहे 12 सेमी 12 सेंटीमीटर. त्यानंतर PRची लांबी आहे 8 सेंटीमीटर. याचं फिगर तुम्ही काढून तर सॉल्व करू शकतोच आपण, काय प्रॉब्लेम नाही. पण विदाऊट फिगरही आपण काही गोष्टी याच्या लर्न करून घेऊया. फाइंड आउट द ग्रेटेस्ट अँड स्मॉलेस्ट साईड ऑफ द ट्रायंगल. या त्रिकोणाची सर्वात मोठी बाजू कोणती असेल, सर्वात मोठा स्मॉलेस्ट अँगल ऑफ द ट्रायंगल. असा जर ट्रायंगल असेल तर ह्या ट्रायंगलचा सर्वात मोठा अँगल कोणता असेल आणि सर्वात लहान अँगल कोणता असेल, असा तो भाग आहे. जर असं बघा, याच्यामध्ये फिगर्स काढून समजावून घेऊया आणि याच्यातला सर्वात मोठा कोणता असेल आणि सर्वात लहान कोणता असेल, असा भाग आहे. आता एक साईड काढायची आहे, काढून जरा पहिलाच प्रश्न असल्यामुळे फिगरमधून समजावून घेऊया. तुम्हाला डिस्टन्स फॉर्म ह्या त्या सगळ्या गोष्टी आता इथं माहिती पाहिजेत. काय माहिती पाहिजेत. PQ मधलं अंतर म्हणजे P आणि Q याच्यामधलं जे अंतर आहे, हे अंतर P आणि Q, इथं P घेतो, इथं Q घेतो, ह्याच्यामधलं अंतर 10 सेंटीमीटर काढायचं आहे. Q पासून R हा बिंदू आहे ना, तो कितीवर काढायचा आहे बघा बरं. QR ही डिस्टन्स आहे 12 सेंटीमीटर काढायचं आहे. 12 QR 12 सेंटीमीटर काढायचं आहे. Q पासून R हे 10 असेल. मला फिगर पण कशी काढता हे 10 असेल तर हे 10 पेक्षा मोठं काढायला पाहिजे ना. हे 12 आणि दुसरा जो भाग आहे, बघा PR हा जो भाग आहे ना, जरा मी वरच्या बाजूला काढतो, म्हणजे इथं काढतो, म्हणजे ती आकृती तुम्हाला क्लिअरली दिसेल. हे बघा असं करतो. हा QR 12 सेंटीमीटर आहे, तो मोठा रेषाखंड काढून ठेवतो. इथं काढू का, इथं घेऊया. ही 12 सेंटीमीटर आणि ह्यातला सर्वात मोठा सेगमेंट कोणता असेल, सर्वात मोठा अँगल कोणता असेल, असा भाग इथं आपण करणार आहोत. असं करूया. QRचं अंतर बघा 12, PQ आणि हे जे PR आहे ना, हे बघा असं करूया. 12, 10 आणि 8. 12पेक्षा हे जरा लहान, हे असं करूया. PQ R. आता लक्षात घ्या तुम्ही, ह्यातली सर्वात मोठी बाजू कोणती, तर बरं नंबर घेऊया. 12 मोठी, ह्या संख्यांचा विचार करूया. 12 हे कोणापेक्षा मोठा आहे, 10 पेक्षा, आणि 10 हे कोणापेक्षा मोठा आहे बघा, 8 पेक्षा. असं लिहून घेऊया. 12 हे कोणापेक्षा मोठा आहे बघा. आता ह्या संख्या आपण उत्तरच्या क्रमानं मांडल्या. ह्याच्यानंतर 12 बाजू कुठली आहे बघा, ही QR आहे. याचा अर्थ 10 सेंटीमीटरची बाजू त्याच्यापेक्षा लहान आहे, त्याच्यापेक्षा लहान येणार आहे ही PR येणार आहे.
आता लक्षात घ्या तुम्ही इथं सर्वात मोठ्या बाजूसमोरचा कोन मोठा, सर्वात मोठ्या बाजूसमोरचा कोन मोठा असणार आहे, बरोबर. सर्वात मोठ्या बाजूसमोरचा कोन मोठा असणार आहे. आता लक्षात घ्या तुम्ही, ह्याला सर्वात मोठी बाजू कोणती, त्याच्या समोरचा कोन बघा. हा क्यू आर बाजू आहे ना, त्याच्या समोरचा कोन मोठा येणार, हा म्हणजे पी कोन मोठा येणार. इथं काय करूया आता, ह्या क्यू आरमध्ये पी कोन मध्ये घालतो बघा. फक्त मी आता लिहित असताना कसं लिहितो बघा, हे क्यू आर आहे ना, त्याच्यामध्ये क्यू आरच्या मध्ये हा पी घालतो म्हणजे अँगल होईल हा मोठा. पी क्यू आहे ना, पी क्यूच्या मध्ये 2 नंबरला मध्ये आर अक्षर घालतो बघा. हे पी क्यूच्या समोरचं, क्यू आरच्या समोरचा कोन येणार पी, हा कोन मोठा येणार. पी क्यूच्या समोर जाणार हे अक्षर जाणार बघा, कोन पी आर क्यू. नंतर हे पी आर ही सर्वात लहान बाजू आहे बघा. पी आरच्या समोरचा कोन कुठला येणार सांगा बरं, पी क्यू आर. आता तुम्हाला आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं, इथं जे प्रश्न विचारले होते त्याची उत्तरं मिळाली काय, जरासं कन्फर्म करून घेऊया. बघा जरासं काय झालं, हां काय झालं नीट बघा. आता इथं काय झालं बघा, हा जो क्यू पी आर हा सर्वात मोठा कोन असेल आणि पी क्यू आर हा सर्वात लहान कोन असेल. संबोध कोणते लक्षात घ्यायचे होते, हे जेवढं बघा, 12 मोठी 10पेक्षा मोठी आहे, 10 हे 8पेक्षा मोठं आहे. 12 बाजू म्हणजे क्यू आर, 10 बाजू म्हणजे पी क्यू, 8 बाजू म्हणजे पी आर. क्यू आरच्या समोरचा कोन म्हणजे पी, पी क्यूचा समोरचा कोन आर आणि पी आरच्या समोरचं अक्षर क्यू घातलं. म्हणजे यातला सर्वात मोठा कोन येणार आहे तो कुठला कोन येणार आहे सांगा. सर्वात मोठा जो कोन येणार आहे तो पी कोन येणार आहे. म्हणजे पी हा कोन म्हणजे क्यू पी आर, किंवा तुम्ही आर पी क्यू असं लिहिलं तरी चालेल. प्रश्नाचं उत्तर अपेक्षित होतं, सोपं उत्तर आहे. या त्रिकोणातला सर्वात मोठा कोन हा सर्वात मोठ्या बाजूसमोर जाणार. ह्या बाजूच्या समोरचा कोन म्हणजे एका अक्षराने लिहिलं तर पी कोन मोठा येणार बघा. आणि फक्त तो 3 अक्षरानं मांडला, तुम्ही असं लिहिलात तरी चालेल. कोन पी हा सर्वात मोठा कोन आहे आणि सर्वात लहान कोन, सर्वात मोठ्या समोरचा बाजूचा कोन हा पी आहे, हा सर्वात मोठा कोन आहे. आणि सर्वात लहान बाजू समोरचा कोन क्यू हा सर्वात लहान कोन आहे. फक्त तो 3 अक्षरानं रिप्रेझेंट केला. एका अक्षरानं सुद्धा तुम्ही ते रिप्रेझेंट करू शकता. पी हा सर्वात मोठा कोन असेल आणि क्यू हा सर्वात लहान, आणि ज्या दरम्यानचा हा आर कोन असेल की त्या मध्यमचा म्हणजे त्याच्यापेक्षा दोन्हीच्या दरम्यानचा असेल तो. दरम्यानता ही संकल्पना सुद्धा तुम्हाला माहिती झाली होती. आता लक्षात सगळ्यांच्या. असं ह्या सोप्या संकल्पनेवर आधारित उदाहरणं 9th स्टँडर्डमध्ये सोडवायची आहेत. 9thमध्ये जसं थोडंसं चॅलेंजेबल प्रश्न पण आहेत, तसे एकदम सोपेसुद्धा प्रश्न भरपूर आहेत. आता क्वेश्चन नंबर 4मध्ये जाऊया आपण. क्वेश्चन नंबर 4, चौथ्या प्रश्नामध्ये जाऊया. चौथ्या प्रश्नामध्ये फॅन, ट्रँगलचं नाव फॅन दिले बघा, फार छान. आणि मग ग्रेटेस्ट अँड स्मॉलेस्ट साईड ऑफ द ट्रँगल आणि गिव द रिझन असं सुद्धा म्हटले त्यांनी. त्याचं कारण पण सांगा. फॅन नावाचा एक ट्रँगल आहे आणि त्या ट्रँगलमध्ये ट्रँगलचं नाव फॅन दिलं आहे. चांगली नावं, फॅन, टॉप, गॉड, आणि मग त्याच्या कोणासंदर्भातली माहिती दिल्या. आणि मग त्याच्यातला सर्वात मोठा बाजू आणि सर्वात लहान बाजू कोणती असेल असा प्रश्न आहे. त्याची रफ फिगर आपण काढून घेऊया. फॅनमधला एफ कोण आहे, FAN, फॅन नावाचा जो कोन काढायचा आहे आपल्याला. कच्चीच फिगर आहे, काढूया. फॅन FAN म्हणजे ॲक्युरेट काय कोन काढले नाहीत आपण. हा 80 आहे म्हणून ते कच्ची फिगर म्हणूया. हा 40 आहे. एवढ्या माहितीवरून आपल्याला याची सर्वात मोठी बाजू कोणती असेल आणि सर्वात लहान बाजू कोणती असेल असं निर्णय होता. पुन्हा एकदा लक्षात घ्या, असं म्हणता येतं त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दिल्या होत्या, बाजूचे ग्रेटेस्टपणा लिहिला आपण. इथं सुद्धा त्रिकोणाचे तिन्ही कोन दिलेत की नाही दिलेत. ह्या फिगरमधले, ह्या ट्रँगलमधले 2 कोन, काही मुलांना वाटतं की 2 कोन दिलेत आणि काही मुलांना वाटतं की तिन्ही कोन दिलेत. कुठलं बरोबर आहे. तिन्ही पण कोन इथं दिलेले आहेत.
कसे दिले सांगा. तिसरा कोण द्यायची गरज 9वीच्या मुलांना नाही, कारण त्यांना माहिती आहे तिसरा कोण त्यांनी न छापतासुद्धा एका कोणाचं माप त्यांना निश्चित काढता येतं. सांगा बरं कसं करता येईल. त्रिकोणाच्या 9वीचा मुलाला हे माहिती आहे की ह्या त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज ही 180 असते, हे माहीत आहे त्याला. त्यामुळे तो मुलगा एफसाठी 80 वापरणार, एसाठी 40 वापरणार आणि त्याला एनचं माप तो त्या ह्या गणित निर्मात्याला, गणिताच्या तयार करणाऱ्या व्यक्तीला तो विचारणार नाही आहे, तो सांगू शकतो. किती येणार सांगा बरं. हे झाले 120. सांगा 180 कोण एन बरोबर 180 वजा 120. बोला किती अंशाचा कोण न देता सुद्धा दिला आहे. करेक्ट. कितीचा दिला आहे सांगा. 60चा दिलेला आहे. म्हणजे एन हा कोण दिला नव्हता असं नाही, न देता सुद्धा तो 60चा असणार आहे. बघा आता तिघांची बेरीज पुन्हा 180 येते की नाही. आता ह्याच्यावरून आपल्याला पुन्हा मगाच्यासारखा संबोध वापरूया आपण, एकदम सोपा. ह्या संख्यांच्याकडे काळजीपूर्वक बघूया. 80, 60 आणि 40 उत्तरच्या क्रमाने मांडल्या. 80 मोठं आहे, 60 मोठं आहे. आता 80चा अर्थ असा, जो कोण मोठा आहे त्या 80च्या समोरची बाजू लिहा. आता एन ही साईड बघा 80च्या समोर येणार. 60च्या समोर एफ ए येणार बघा आणि 40च्या समोर येणार एफ एन. याचा अर्थ असा झाला म्हणजे अपोजिट साईड्स ऑफ द अँगल्स, त्या कोणासमोरच्या बाजूच्या गुणधर्म. कोण मोठा असेल त्या समोरची बाजू निश्चित मोठी असणार आहे. हां, हे संबोध आपला व्यवहारामधला आहे. हा आपण एखाद्या रस्त्यावरून असं चालू आहे, असे रस्ते आहेत आणि असं जायचं आहे आपल्याला. ही साईड याच्या साईडपेक्षा ह्याच्या साईडपेक्षा ही मोठीच असणार नाही. सर्वात मोठ्या कोणासमोरची बाजू सर्वात मोठी असते. हा फिनॉमिना येत आहे. आता याचं उत्तर लिहा तुम्ही. काय उत्तर लिहू शकता सांगा. झालंच उत्तर. काय झालं सांगा. हां, काय लिहिणार आहात. ए एन ही ग्रेटेस्ट साईड असणार आहे आणि एफ एन ही स्मॉलेस्ट साईड असणार आहे. साईड्स ऑफ द अपोजिट साईड्स ऑफ म्हणजे साईड अपोजिट टू द ग्रेटेस्ट अँगल. हा जो थेरम आहे, ही जी संकल्पना आहे ती आपण इथं वापरतो आणि त्यामुळे ह्यातला सर्वात मोठी बाजू ही ए एन येणार आहे. बघा कोण एफ मोठा त्या समोरची बाजू ए एन ही सर्वात मोठी येणार. कोण ए सर्वात लहान आहे त्याच्या समोर येणार आहे एफ ए. ह्या न फिगर काढतासुद्धा आपल्याला लक्षात येईल. म्हणजे एफ हा कोण मोठा आहे ना त्याच्यासमोर जाणार ए एन जाणार, ते अक्षर कट होणार. एफ ए एनमधलं एफ मोठा आहे ना, हे बघा तुम्ही एफ ए एन ट्रँगलचं नाव लिहिल्यानंतर एफ ए एन लिहिल्यानंतर मोठा कोण कोणता आहे एफ आहे, त्याच्यासमोर कुठली बाजू जाणार एफला ड्रॉप करायचं आणि ही राहिलेली 2 अक्षर म्हणजे त्याच्यासमोरची साईड झालं. आता सर्वात लहान कोण कोणता सांगा. यातला ए आहे, ह्याला ड्रॉप करायचं, राहिली कुठली साईड बघा एफ एन. हे बघा असं सहजतेनं हा प्रॉब्लेम आपण सॉल्व करू शकतो. तुम्ही सर्वजण आजच्या तासिकेमध्ये कृतीपत्रिका सोडून आहात. आजचे जे एक्सपेक्ट आपण पहिले 4 सम्स शिकलो आहोत ते परत तुम्ही वहीमध्ये सॉल्व करणार आहात. सर्वांनी हे सॉल्व करा. लवकरच आपण पुढच्या तासिकेच्या वेळेला निश्चितपणे भेटूया. तोपर्यंत तुम्हा सर्वांना बेस्ट लक. ओके बाळांनो, पुन्हा रिक्वेस्ट करतो आहे जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. मित्रांना आपलं गणित प्रकल्प पोचू द्या. आपण गणिताच्या प्रवाहात येऊया. कृतीपत्रिकासुद्धा सॉल्व करायला आपण निश्चितपणे मदत करूया. तुम्ही सर्वजण 8वीचेही जे आहे 8वीचं सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्या, कारण 8वीचं लागणार आहे. आता जी मुलं 10वी पास होऊन गेले त्यांनासुद्धा हे 10वीचं लागणार आहे, कारण त्याच्यावरसुद्धा आपल्याला एक परीक्षा द्यायची आहे. त्यामुळे आपल्याजवळची जी मुलं 10वी पास होऊन गेले त्यांनाही हा 10वीचा भाग जरा असं कानावरून जाऊ द्या, की जेणेकरून त्यांना 8वी 9वी 10वीच्या बेसिक नॉलेजवरती प्रश्न विचारले तर ते गोंधळणार नाहीत. ओके बाळांनो, तोपर्यंत थांबूया. जास्तीत जास्त मित्रांना वाटा, चॅनलला सबस्क्राईब करा. गणित मैत्री चॅनल जास्तीत जास्त मित्रांच्यापर्यंत पोहोचूया. हीच आमच्यासाठी तुम्ही केलेलं काम आहे. तुम्ही आमच्यासाठी ह्या टेक्निशियन लोक याच्या पाठीमागे करतात, त्यांचं मूल्यमापन हे सबस्क्रायबेशनवरती होतं. तास चांगला व्हायला आहे, मुलं अटेंड करायला की नाही व्हायलेत, माझं तुम्हाला समजते की नाही समजते, ह्या सगळ्या गोष्टी माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी जास्तीत जास्त मुलांनी हे रेकॉर्डिंग करा, हे कॅसेट्स बघा, गणिताच्या प्रवाहात राहा. सर्वांना बेस्ट ऑफ लक. ओके बघा.